नमस्ते माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कृषी गायन फॅमिलीमध्ये. बघा, हे पेपर कटिंग आहे 38च्या मापाची कटोरी ब्लाऊजची. तर मी 38चा चौथा भाग 9.5 आणि 9.5 मध्ये 1 इंच मिळून 10.5 ठेवलेलं आहे. आणि समोरचा जो पार्ट आहे त्याचा मी 2.5 इंच जास्त ठेवलेलं आहे. पेपर कटिंगसाठी मी 2.5 इंच समोरच्या भागाचं मी जिथं कटोरी कापायची तिथं मी 2.5 इंच जास्त ठेवले. आणि आता हा वरचा आहे पाठीमागचा भाग. तर शोल्डर घेतली मी 5 आणि मुंड्यासाठी मी 6.5 वर खून केली. आणि 5 आणि हे 6.5ची खून केलेली तिथं बॉक्स आखायचा. असा बॉक्स आखून घेतला आणि 1.5 इंचावर खून करायची आणि मुंड्याचा आकार देऊन टाकायचा. आणि आता गळ्याची रुंदी मी ठेवलेली आहे 2 आणि गळ्याची लांबी आहे 10.5. म्हणजे 10 आहे लांबी, तर अर्धा इंच जास्तीचा. तर वरती 2 इंचावर खून केलेली मी गळ्यासाठी आणि खाली 2.5 इंचावर. खाली 2.5 इंचावर गळ्यासाठी खून करायची आणि तो परत एक बॉक्स तयार करून घ्यायचा. वरती 2 इंच, खाली 2.5 इंच. आणि आता खाली गळ्याला गोल आकार देऊन टाकायचा. आणि समोरच्या पार्टसाठी आपण अर्धा इंच 2.5 इंच जास्तीचं ठेवलेलं आहे ते कटोरीसाठी, स्पेशल कटोरीसाठी. आता हा गोल गळा कट करून घ्यायचा पाठीमागची बाजू आणि मुंढा पण कापून घ्यायचा. अडोतीसचं माप आहे आणि छातीचा चौथा भाग 9.5, त्यात 1 इंच मिळवलेले. आणि समोरच्या गळ्यासाठी मी 2 इंचावर तिथं खून करून ठेवली. आता हा समोरचा पार्ट झाला. समोरचा पार्ट मी 2.5 इंच जास्त ठेवलेला आहे आणि समोरच्या गळ्याची 6.5 वर खून केली. आता 2 आणि 6.5चा बॉक्स आखून घ्यायचा. समोरच्या गळ्याची लांबी आहे 6.5. आणि आता इथं बघा, मी हा समोरचा पार्ट आहे ना, तर अर्धा इंच समोरची बाजू थोडी कट करायची. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं झोल होत नाही. आणि इथं मी आता मुंड्यापासून 5.25 वर खून केली. छातीचा जर समजा जास्त भार असला तर 6 वर खून करायची आणि छातीचा भार जर कमी असला तर 5.25 वर. आणि त्याच्यानंतर हे ते अंतर मोजून घ्यायचं आणि 2.25 वर पूर्ण लाईन आखून घ्यायची. आता ही मी 2.25 वर पूर्ण लाईन आखून घेतली. इथं मुंड्यापासून मी 5.25 वर खून केली होती आणि त्या 5.25 पासून ही पूर्ण सरळ लाईन ओढून घ्यायची. 5.25 पासून पूर्ण सरळ लाईन. आता इथून हे 2.5 इंच आपण जास्त ठेवलेलं आहे, हे 2.5 इंच. मग इथून टेप लावायचा आणि 5.5 वर खून करायची आणि गळ्यापासून अर्धा इंचावर खून करून ठेवायची. गळ्याचा जो बॉक्स आखलेला आहे तिथं अर्धा इंचावर आणि बरोबर कटोरीचा आकार देऊन टाकायचा अर्धा इंचापर्यंत. आणि खाली इथं 1.25 इंचावर खून करायची. खाली 1.25 इंच जास्तीचं वाढवायचं. आता इथं आणि याचं सेंटर काढायचं. सेंटर आलं 4 आणि 4 वर खाली 1.5 इंच वाढवायचं आणि ही लाईन ओढून घ्यायची. परत ही तिरपी लाईन ओढून घ्यायची आणि गळ्याला त्या अर्धा इंचापासून गळ्याला कटोरीचा आकार द्यायचा. कटोरीच्या गळ्याचा बरोबर आकार अर्धा इंच वाढवायचा. परत ही लाईन ओढून घ्यायची. आणि आता हे कटोरीचा आपण कट करून घ्यायचा. हा पार्ट आपला कटोरीचा ब्लाऊजचा मुंड्यापासूनचा कट करून घ्यायचा. आणि याच पद्धतीने आपण ही पेपर कटिंग आपण अस्तरवर ठेवून ब्लाऊजची कटिंग करू शकतो किंवा अस्तर किंवा ब्लाऊजच्या कपड्यावर हीच पेपर कटिंग ठेवून आपण कपड्यावर कटिंग करू शकतो. ज्यांना डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने पेपर कटिंग करायची आणि नंतर कपड्यावर कटिंग करायची. आता अशा पद्धतीने आपला हा कटोरी आणि हा समोरचा पार्ट तयार झालेला आहे. आणि जेव्हा आपण कटोरी लावतो तेव्हा हे कटोरीला थोडं छाटून घ्यायचं. क्रॉसपट्टी लावतो ना त्यावेळेस हे थोडं छाटून घ्यायचं क्रॉसपट्टी लावताना. आता कटोरी तयार आहे आणि पाठीमागची बाजू पण तयार आहे. पाठीमागचा गळा कट केलेला आहे. आता हे अंतर मोजायचं. आता हे जोडून घ्यायचं, दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. दोन्ही पार्ट एकाला एक जोडून आणि हे अंतर मोजायचं. वरती अर्धा इंच शिलाईसाठी आणि खाली अर्धा इंच शिलाईसाठी. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची.
इकडची बाजू भरते 3.25 इंच, क्रॉसपट्टीची इकडची बाजू भरते 3.25, तर समोरची बाजू राहील आपली 3.25 पेक्षा जास्त. क्रॉसपट्टीची ही बाजू जर 3.25 असली तर आपली कटोरीच्या जवळची बाजू राहील 3.25 पेक्षा जास्त. आणि कटोरीची कटिंग पूर्ण सगळी झालेली आहे. आता नंतर मग क्रॉसपट्टीसाठी छातीचा चौथा भाग 10.5 आहे, तर 10.5 मध्ये 1 इंच मिळून आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची. आणि क्रॉसपट्टीची शेवटची इकडची बाजू राहील 3.25 आणि इकडं राहील 3.25, 4.25 किंवा 4. अशा पद्धतीने आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला बाहीची कटिंग करण्यासाठी मुंढ्याचा पूर्ण भाग मोजून घ्यायचा मुंढ्याचा. तर मुंढ्याचा भाग भरतो 8.5, तर 8.5 मध्ये 1 इंच मिळवायचं आणि नंतर बाहीची कटिंग करायची. म्हणजे 8.5 मध्ये 9.5, 1 इंच मिळून 9.5. 9.5 वर खून करायची. बाहीची लांबी आहे 5 इंचाची. 9.5 वर खून केली, 1 इंच मिळून घ्यायची मुंढ्यामध्ये आणि 9.5 मध्ये मी आता बाही कट करणार आहे. आणि 3.5 वर खून करून बाहीचा आकार कट करून घ्यायचा. सेंटरला खून करायची. 5 इंचाची लांबी आहे बाहीची आणि ते फोल्डची पट्टी मारून घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे पूर्ण. 5 इंचाची बाही आहे. बाही आपण कोणत्या आपल्या म्हणजे बाही आपल्या इच्छेवर आहे. बाहीची लांबी किती कट करायची आपल्या इच्छेनुसार. आता ही समोरची बाजू कट करून घ्यायची. खून करून ठेवायची समोरच्या बाजूवर. ही एवढी आपली समोरची बाजू. अशा पद्धतीनं ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे कटोरीची पेपर कटिंग. आता हे पेपर कटिंग आपण कपड्यावर ठेवून आपण ब्लाऊजची कटिंग करू शकतो. तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अजून कोणत्या मापाची कटोरी कटिंग असली, पेपर कटिंग असली तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्या मापाची पेपर कटिंग कटोरीची व्हिडिओवर चॅनलवर टाकेल व्हिडिओ. तर असेच माझे व्हिडिओ बघत जा आणि खूप सोपी पद्धत आहे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.